पोलीस भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। पोलीस भरती जे निघत आहे जवळपास 10,000 जागांसाठी ही भरती निघत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आणि पोलीस भरती संदर्भात जे दोन अपडेट या ठिकाणी आलेला आहे, तर कोणत्या महिन्यापर्यंत ज्या पोलीस भरती येणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि पोलीस भरतीचे हे दोन्ही अपडेट मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवणार आहे, जेणेकरून आपल्याला सुद्धा अंदाज या ठिकाणी लागणार आहे। पोलीस भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, ग्राउंडमध्ये कोणकोणते इव्हेंट या ठिकाणी असणार आहे, काय टायमिंग आपल्याला भेटणार आहे, तर संपूर्ण माहिती आपण पोलीस भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे। मेन म्हणजे ही भरती कोणत्या महिन्यापर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 10,000 जागांसाठी पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे आणि या संदर्भात जे अपडेट सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो, जेणेकरून आपल्याला सुद्धा या ठिकाणी अंदाज लागणार आहे। तर पहिले जे अपडेट तुम्ही या ठिकाणी बघू शकता, पोलीस अधीक्षक पालघर यांच्या कार्यालयातून जे विद्यार्थी मित्रांनो हा अपडेट या ठिकाणी आलेला आहे आणि 2005च्या माहितीच्या अधिकारानुसार त्या ठिकाणी विचारलं होतं की या ठिकाणी जागा किती रिक्त आहे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी पालघर पोलीस आस्थापनेवरील एक पोलीस शिपाई, वाहन चालक, पोलीस शिपाई, त्याचबरोबर पोलीस शिपाई बॅट्समन, एकूण मंजूर पदे 31 डिसेंबर 2025 रोजी रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मिळण्याबाबत असं त्या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आला होता आणि त्या ठिकाणी जे रिप्लाय त्यांचा आला, तर पहा, आपण मागणी केलेली माहिती पालघर जिल्हा पोलीस आस्थापनेवरील मंजूर पोलीस शिपाई एकूण 1242 पदे व चालक पोलीस शिपाई 12 पदे तसेच पोलीस शिपाई बॅट्समन या संवर्गातील मंजूर पदे नसून पोलीस शिपाई संवर्गातून बॅट्स पथकातील आवश्यक पदानुसार पदे भरली जातात। तसेच 31 डिसेंबर 2025 रोजीपर्यंत एकूण 116 रिक्त असून तर पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत वरिष्ठ कार्यालयातून निश्चित दिनांक कळविल्यानंतर पोलीस भरती प्रक्रिया जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे। तर हे काही अपडेट या ठिकाणी आलेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दुसरं जे अपडेट या ठिकाणी आलं आहे तर ते सकाळच्या पेपरमध्ये आलं आहे। तर तुम्ही बघू शकता गृह विभागाने 2024 डिसेंबर 2025 पर्यंतची पोलिसांची रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे, पण सध्याचा कडक उन्हाळा आणि जूनमध्ये सुरू होणारा पावसाळा यामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी गणेशोत्सवानंतर म्हणजे साधारणतः 15 सप्टेंबर पासून सुरू होईल, अशी माहिती राज्याचे अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके कार्यालयातील सूत्रांनी दिली। 2024 आणि डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची एकूण 10,000 पदांची भरती यावेळी होईल असे त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। तर जेवढे पण न्यूजपेपरमध्ये जेवढ्या पण बातम्या असते तर त्या जवळपास ज्या 70 ते 80% जे विद्यार्थी मिळवणं त्या खऱ्या ठरतात, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा, पोलीस भरतीमध्ये आपण शैक्षणिक पात्रता जर पाहिलं तर यामध्ये तर पोलीस भरती जे आहे या ठिकाणी सप्टेंबर महिन्यापर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे। 10,000 जागांसाठी पोलीस भरती या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये निघणार आहे आणि महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा याच्या अगोदर घोषणा केली होती की आम्ही 10,000 जागांसाठी पोलीस भरती काढणार आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा देवेंद्रजी फडणवीस आणि याच्या अगोदर सुद्धा जवळपास त्यांनी 35,000 प्लस जागांसाठी पोलीस भरती या ठिकाणी काढली आणि ह्या वर्षी सुद्धा पोलीस भरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। कारण की सोमवार जे विद्यार्थी मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, एक लक्षात ठेवा, महानगरपालिका झालं, पंचायत समिती झालं, जिल्हा परिषद झालं, तर ह्या काही या ठिकाणी सोमवार चालून निवडणुका आहे, लक्षात ठेवा। तर हे काही कारण या ठिकाणी पोलीस भरती निघण्यामागचं आहे। तर पोलीस भरतीमध्ये आपण जे पद आहे तर बॅट्समनचं पद आहे, बॅट्समनमध्ये आपल्याला 10वी पासवर फॉर्म भरता येते, पण शिपाई आहे, चालक आहे, कारागृह, SRPF आहे, ह्या पदामध्ये 12वी पासवर फॉर्म भरता येते। तर SRPF पदामध्ये मुलींना फॉर्म भरता येते, फक्त मुलांना भरता येते। वयोमर्यादा जर विचार केला पोलीस भरतीमध्ये तर 18 ते 28 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। जे पोलीस शिपाई बॅट्समन पद आहे, त्याचबरोबर कारागृह पद आहे ह्या पदामध्ये, आणि त्याचबरोबर मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल तर 18 ते 33 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। त्याचबरोबर चालकचं जे पद आहे, चालक पदामध्ये वयोमर्यादा 19 ते 28 वर्षापर्यंत आहे। SC/ST कॅटेगरीला 5 वर्ष सूट आहे आणि SRPFचं यामध्ये SRPF मध्ये वयोमर्यादा 18 ते 25 वर्ष लागते आणि SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 30 पर्यंत यामध्ये फॉर्म भरू शकता।
फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 450 रुपये फी असते आणि मागासवर्गीयांसाठी 350 रुपये यामध्ये फी असते। आणि सर्वात अगोदर आपण निवड प्रक्रियेचं जर पाहिलं पोलीस भरतीमध्ये तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये काय आहे तर ग्राउंड असते पहिल्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया पोलीस भरतीची आहे। तर सर्वात अगोदर आपला पोलीस भरतीमध्ये काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे। तर उंचीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर उंची लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 155 सेंटीमीटर लागते। छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे। आणि SRPF मध्ये जी उंची लागते तर 168 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागते, छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांची यामध्ये भरली पाहिजे। त्याचबरोबर आपण निवड प्रक्रिया तर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये ग्राउंड असणार आहे। तर शिपाईचं पद आहे, पोलीस शिपाईचं पद, बरोबर पोलीस बॅट्समन झालं, पोलीस कारागृह झालं। तर ह्या पदामध्ये ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी 3 इव्हेंट आहे। तर पहिला जो इव्हेंट आहे हा 1600 मीटर रनिंग आहे, 20 मार्कासाठी, दुसरा इव्हेंट गोळाफेक आहे, 15 मार्कासाठी, तिसरा इव्हेंट आहे 100 मीटर रनिंग 15 मार्कासाठी, असं 50 मार्काचं ग्राउंड पुरुष उमेदवारांचं होणार आहे। आणि महिला उमेदवारांचं पोलीस शिपाई झालं, त्याचबरोबर पोलीस कारागृह झालं, पोलीस बॅट्समन झालं। ह्या पदामध्ये 3 इव्हेंट आहे। पहिला जो इव्हेंट आहे 800 मीटर रनिंग आहे, 20 मार्कासाठी, गोळाफेक आहे 15 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग आहे 15 मार्कासाठी, अशा प्रकारे यामध्ये 50 मार्काचं ग्राउंड आहे। त्याचबरोबर चालक पदामध्ये फक्त 2च इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी आणि गोळाफेक आहे 20 मार्कासाठी, अशा प्रकारे 50 मार्काचा या ठिकाणी ग्राउंड होणार आहे। त्याचबरोबर चालक पदामध्ये महिला उमेदवारांचं जर आपण ग्राउंड पाहिलं तर 800 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी आणि गोळाफेक आहे 20 मार्कासाठी, अशा प्रकारे 50 मार्काचा यामध्ये ग्राउंड होते। त्याचबरोबर आपण SRPFचा जर ग्राउंड पाहिलं तर SRPF मध्ये 100 मार्काचं ग्राउंड आहे, ज्यामध्ये 5 किलोमीटर रनिंग तुम्ही 25 मिनिटांमध्ये मारली तर 50 मार्क तुम्हाला भेटणार आहे। दुसरा इव्हेंट यामध्ये गोळाफेक आहे 25 मार्कासाठी, तिसरा इव्हेंट 100 मीटर रनिंग आहे 25 मार्कासाठी, अशा प्रकारे 100 मार्काचा ग्राउंड SRPFचा असते। तर अशी संपूर्ण निवड प्रक्रिया पोलीस भरतीची। आणि SRPFचा जर आपल्याला या ठिकाणी ग्राउंड पास करायचा असेल तर 90च्या वरती आपल्याला या ठिकाणी मार्क भेटले पाहिजे, तेव्हा कुठं आपल्याला या ठिकाणी पेपर भेटू शकते, एवढी काही या ठिकाणी चान्सेस असते, लक्षात ठेवा। 90च्या खाली जर मार्क भेटले आपल्याला फिजिकलमध्ये तर कमी चान्सेस असते की आपल्याला यामध्ये पेपर भेटणार आहे म्हणून। आणि हे सर्व ग्राउंड झाल्यानंतर आपलं दुसऱ्या टप्प्यामध्ये असते यामध्ये लेखी परीक्षा। तर पेपर यामध्ये 100 मार्काचा असते, ज्यामध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, त्याचबरोबर मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, 90 मिनिटाचा टाइम भेटते आणि यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नसते। तर आपल्याला पेपरचे या ठिकाणी 100चे 100 प्रश्न या ठिकाणी टिक करून या ठिकाणी यायचं आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 10,000 जागांसाठी पोलीस भरती या ठिकाणी येणाऱ्या दिवसामध्ये निघत आहे। तर जे पण विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आतापासून फिजिकलची सुद्धा तयारी चालू ठेवा, त्याचबरोबर ग्राउंडची सुद्धा तयारी चालू ठेवा, अभ्यास सुद्धा आतापासून करा। तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती या ठिकाणी निघत आहे, तर सप्टेंबर महिन्यापर्यंत हे भरती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। मागच्या भरतीमध्ये ज्या ठिकाणी कमी पडले त्या ठिकाणी जास्तीत जास्त जोर देण्याचा प्रयत्न करा। तर आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।